जर तुम्हाला मशरूम नाही आवडत असणार तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत एक वेळेस नक्की पहा। गॅरंटी देते या पद्धतीने जर मशरूम मसाला केला तर नेहमी तुम्ही याच पद्धतीने मशरूम मसाला बनवणार आणि आवडीनेही तुम्ही खाणार। सर्वप्रथम तर मी मशरूम मस्त असं स्वच्छ पाण्याने धुवून घेतले होते आणि त्याचे काप करून ठेवून दिले। आता 2 मध्यम आकाराचे कांदे मस्त असे गोल्डन फ्राय करून दळून घेतलेत। बघू शकता तुम्ही। आता या गोल्डन फ्राय केलेल्या कांद्याच्या ऐवजी तुम्ही कच्च्या कांद्याचाही वापर करू शकता, पण मसाला मशरूम आपण बनवतोय तर गोल्डन फ्राय केलेलेच कांदे आपल्याला हवेत। आता अद्रक, लसण आणि मिरचीचा ठेचा मी बनवून 1 चमचा त्यात घातलं आणि 2.5 मोठे चमचे मी दह्याचा वापर करते। जर तुमच्याकडे दही जास्त आंबट असेल तर तुम्ही 1.5 चमचाही घालू शकता। दह्याचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करून घ्या। आता 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा हळदीचा मी वापर करते। चटणी पावडर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। मी 1.5 चमचा चटणी पावडरचा वापर इथं केलेला आहे। थोडी चिरलेली हिरवी कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठाचा वापर करून आता आपण हे सगळं साहित्य मिक्स करून घेणार आहोत। बघा या पद्धतीने आपण सगळे जिन्नस टाकून घेतलेले आहेत। आता याला आपण मिक्स करून घेऊया। मसाले मशरूमला लागायला पाहिजे तितपत आपल्याला हे मिक्स करायचे आहे। आणि हो, आता हे मिक्स करून झालं की आपण याला 20 ते 15 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवणार आहेत, जेणेकरून मसाले पूर्ण आपल्या मशरूममध्ये ऑब्झर्व होतील आणि याचा एक वेगळा फ्लेवर आपल्या मशरूममध्ये येईल। बघा मॅरिनेट करून आपल्याला हे फक्त 20 मिनिटांसाठी ठेवायचे। जर तुम्हाला टाइम असेल तुमच्याकडे तर तुम्ही अर्ध्या तासासाठीही ठेवू शकता। आता मी 1 चमचा गोडा मसाला टाकते आणि परत याला मिक्स करून घेते। मशरूमला सगळे मसाले लावून झालेले आहेत। आता आपण याला झाकून 20 मिनिटं एका साईडला ठेवून देऊया। 20 मिनिटांनंतर मी कढईमध्ये 2 पड्या तेल टाकून आता या तेलाला मस्त असं तापून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण काहीतरी खडे मसाले टाकणार आहोत जे फोडणीसाठी। खडे मसाले टाकल्याने या मसाला मशरूमला वेगळा फ्लेवर येतो, म्हणजे टेस्ट अप्रतिम होतो। बघा 2 विलायची, मसाला विलायची ज्याला आपण मोठी विलायचीही म्हणतो, आणि स्टार फूल, जावित्री आणि दालचिनी आणि 2 तेजपत्ता मी यात टाकले, त्याला फोडणी दिली आणि जे मिक्स केलेलं मशरूम होतं ते मशरूमला मी याच्यामध्ये टाकते आणि याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचे आहे। अधूनमधून तुम्ही चाळत राहा जेणेकरून हे मशरूम खाली करपणार नाही आणि आपल्या मशरूम मसाल्याला असा करपलेला सारखा फ्लेवर नाही येणार। बघा या पद्धतीने मी टाकलं। आता याला मस्त असं आपण परतून घेणार आहोत आणि ज्या बाउलमध्ये आपण मशरूम मिक्स करून ठेवलं होतं मॅरिनेट करून, त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून त्या मसाला आपण धुवून घेऊया आणि तेच पाणी याच्यामध्ये आपण टाकून देऊया। बघा मी तो बाउल धुवून घेतला आणि ते पाणी आपण याच्यामध्ये आता टाकून देणार आहोत आणि आता याला आपण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही। जर तुम्हाला ग्रेव्ही जास्त हवी असणार तर तुम्ही गरम पाणीचाही याच्यामध्ये वापर करू शकता, पण मी जे बाउलमध्ये पाणी होतं तेवढंच पाणी टाकून आता याला 5 ते 10 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहे। बघा या पद्धतीने 5 ते 15 मिनिटं झालेले आहेत। आता आपला मशरूमला एकदम मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि कलरही तुम्ही बघू शकता किती मस्त असा कलर या मशरूमच्या भाजीला आलेला आहे। एक वेळेस ही मशरूमची भाजी नक्की बनवून बघा। जर तुमच्या घरात जर मशरूम खात नसतील तर या पद्धतीने एक वेळेस नक्की बनवून बघा। बघा आता टेस्ट बॅलन्स करण्यासाठी मी 1 चमचा साखर टाकली आहे। या मशरूम मसाल्यामध्ये खट्टा, मिठा आणि तिखट तिघही फ्लेवर मस्त लागतात आणि एक वेळेस तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा। कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही रेसिपी कुठून पाहत आहेत हेही मला सांगायला विसरू नका।
आणि रेसिपी जर आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब नक्की करा। बघा आता मी थोडी कोथिंबीर टाकली। आता हा आपला मशरूम मसाला रेडी आहे। गॅसची फ्लेम बंद केली। बघू शकता किती मस्त आपला मशरूम मसाल्याला कलर आलेला आहे आणि चवीला तर भन्नाट ही रेसिपी लागते। या पद्धतीने मशरूम भाजी जर बनवली तर ही भाजी तुम्ही डाळ भातासोबत किंवा नुसता भातासोबतही तुम्ही खाऊ शकता आणि पराठा जरी राहिला तर उत्तम। पराठ्यासोबत तर अप्रतिम ही रेसिपी लागते। आता मी पोळीसोबत ही रेसिपी सर्व केलेली आहे। बघा अतिशय मस्त असा कलर आलेला आहे आणि दिसायलाही युनिक दिसते आणि लागली तर युनिकच होती। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद।